कोणी इथे? बरेच सर मला फिरताना दिसतात, कोणीतरी नक्की सांगू शकता मला. रादर मी रिक्वेस्ट करेन, तिकडे एक मॅम पण आहेत, उर्मिला किरसन नावाने काहीतरी एक स्कूल जॉईन झाली आहे. मॅम तुम्ही बोललात तरी चालेल, असं काही नाहीये, आपण इंटरेक्शन करतोय. तुमच्या दहावीचा अनुभव किंवा तुम्हाला 10वी महत्वाची का वाटते? कारण मुलं तर बिचारी आपण सांगू तसं आता ऑपरेट होतील, त्यामुळे तुम्हीच सांगा मला. इन जनरल तुमच्या 10वीचा अनुभव कसा होता? येस, आल्यावर का आता सांगतील आपल्याला. आमच्या वेळेस मॅडम छान म्हणजे शिक्षक वगैरे आम्हाला वर्गात वगैरे शिकवायचे आणि आम्ही ते करून घेत होतो. काही म्हणजे सायन्स होता तो प्रॅक्टिकली पण असा छोटे छोटे आम्हाला हे वगैरे सांगायचे, उदाहरण वगैरे सांगायचे आणि तशा प्रकारे आम्ही करून घेत होतो. आणि हा आमचा 10वीचा क्लास आहे मॅडम, मोबाईलवरून आम्ही आज जॉईन होतो. हरकत नाही. पहिला बरं, थँक्यू सो मच आधी सगळ्यात तुम्ही मला छान उत्तर दिलं त्यासाठी. दुसरं, आपला पहिलाच हा अनुभव आहे सगळ्यांचा ऑनलाईन, एवढ्या सगळ्यांचा, त्यामुळे मी समजू शकते आपल्याला थोडं ऑपरेट करताना, थोडं ऑनलाईन समजून घेताना वेळ लागणारच आहे. नंतर मी म्हटलं त्याप्रमाणे आपण एवढं त्याच्यामध्ये सरागीत होऊ की नाही की डोळे बंद करून पण आपल्याला कळेल कुठं काय चाललंय ते आपल्या लॅपटॉपवर, मोबाईलवर, ह्याच्यावर, सिस्टीमवर. अगदी बरोबर आहे, मॅमने पण बरोबर सांगितलं. त्यांच्या 10वीत असतानाचा त्यांचा अनुभव आहे. माझ्या 10वीत असतानाचा आणखी एक अनुभव तुम्हाला सांगते बरं का. आमच्या 10वीत असताना 150 मार्काचे पेपर होते. बघा, आमची 10वी म्हणजे फार नाही, 20 वर्ष आधीची गोष्ट आहे. पण तरी सुद्धा तेव्हा आणि 150 मार्काचं गणित, 150 मार्काचं समाजशास्त्र, 150 मार्काचं सायन्स, म्हणजे 3 हे विषय 150 मार्काचे, म्हणजे 75 मार्काचे. तुम्हाला पण आता 10वीत भाग 1, भाग 2 असे विज्ञानाची पुस्तकं आहेत, बरोबर. असंच बीजगणित आणि भूमिती हे 2 पुस्तकं आहेत. आमच्या वेळेला पण हीच पुस्तकं होती, पण मार्क 150 होते, म्हणजे 75 मार्काचे पेपर होते. आणि मुलं खरं नापास व्हायची आणि मुलं खरं बोर्डात पण यायची. जेव्हा खरी परीक्षा व्हायची आणि खरं टेन्शन असायचं. जसं मी म्हटलं ना, सगळं बंद व्हायचं, घरामध्ये एकदम असं वातावरण एकदम अभ्यासाचं असायचं. आई सिरियल पण नाही बघायची, बाबा पण एकदम घरी आले की भाजी आणताना काय झाला का अभ्यास असं विचारायचे. कारण ते सिस्टीमच तसं होतं की एकदम डेंजरस वातावरण. 10वी आणि 12वी म्हणजे भयंकर होतं. पण त्याच्यामुळे सगळी मुलं शिस्तीत 10वीला अभ्यास करायची. आणि जसं सर म्हणाले किंवा दुसरे सर पण मग अशी जे म्हणाले की हा आपल्या आयुष्यातला टर्निंग पॉईंट असतो, जे अगदी खरोखर आहे. 10वीतले मार्क तर मापले जातात पुढे तुमच्या ऍडमिशनच्या वेळेला. तुम्ही खूप मेहनत घेतली असेल, खूप प्रयत्न केले असतील आणि अगदी सगळं आपण केलंय आणि शेवटी आपण परीक्षा दिली आणि त्यातले जे मार्क आहेत तेच आहेत जे आपल्याला पुढे घेऊन जातात, बरोबर ना. तर त्याला एस्केप नाहीये. तुम्ही खूप बुद्धिमान जरी असलात तरी पेपर लिहिला नाहीत तर शेवटी तेच मार्क आहेत जे तुम्हाला कुठेतरी ऍडमिशन मदत करतात. किंवा मग आपण एकदमच डोक्यात भरण्यात आणि मला हेच करायचं असं ठरवून पुढे गेलो तर मग फार त्याच्यामध्ये स्ट्रेस घेण्यासारखं नाही. पण 10वी खूप महत्वाची आहे आणि त्याला पर्याय नाही, आपल्या सध्याच्या सिस्टीम मध्ये पण नाही आणि आपल्या आयुष्यात पण नाही. 10वी चांगल्या मार्काने पास करणं हे आपलं उद्दिष्ट तर आहेच, पण हे सगळे विषय आपण का अभ्यासतो एक खूप महत्वाचा मुद्दा. 10वी महत्वाचा असण्याचं काय माहितीये का, आपण स्वावलंबी होतो. आपल्या स्वतःच्या आयुष्याचे आता आपण स्वतः शिल्पकार होणार आहे. अभ्यास केला तरच आपल्याला पुढे काहीतरी चांगलं करता येईल. आणि अभ्यास म्हणजे परीक्षा, पाठांतर, ह्याच्या पलीकडे स्वतःचं काम, बरोबर ना. तुमचे कुठलेही विषय तुम्ही काढून बघा, पुस्तकं कुठलीही काढून बघा, इतिहास काढा, भूगोल काढा, विज्ञान काढा, गणित काढा, त्यातले धडे त्याचा आपण तिथे खाली स्वाध्याय लिहितो. स्वाध्याय म्हणजे स्वतःचा अभ्यास येतो. तो अभ्यास तुम्ही करणं अपेक्षित आहे आणि त्यातनं तुम्हाला भरपूर गोष्टी नव्या समजायला हव्या, त्यातनं नवे प्रश्न पडायला हवे, त्याची नवी उत्तर शोधायला हवी, अशी त्याची सिस्टीम आहे. ह्या धड्याखालचे एवढे महत्वाचे प्रश्न हे मी पाठ केले आणि एवढे मार्क मिळाले, हा खूप छोटा, त्याचा अगदी छोटा अँगल आहे. आणि ह्याच परीक्षेच्या बाहेर खूप मोठं जग आहे. 10वी जस्ट एक गेटवे. आपण इथं बाहेर पडलो, आपल्या शाळेमध्ये आपण एकदम सुरक्षित छान वातावरणात असतो. इथून बाहेर पडलो की आपण खऱ्या आयुष्यात जातो आणि मग आपल्याला कळतं की आयुष्य एवढं सोपं नाही. मग स्वतःची जबाबदारी स्वतः घेणं, अभ्यासापासून, स्वतःच्या कामांपासून आणि स्वावलंबी होण्यापर्यंतच्या गोष्टीमध्ये तुम्हाला आता जबाबदार असणार. आतापर्यंत काय चाललं होतं सगळ्यात, बरोबर ना. आता तसं चालणार नाही. आता आपलं वय 15-16, आपण आता युवक आणि युवती झालोय आणि युवक आणि युवतीच सगळा देश घडवू शकतात, बरोबर आहे. तुम्ही चांगले घडलात, चांगलं काम केलं, तुमचंही भलं आहे आणि सगळ्यांचंच भलं आहे, हो की नाही. असा हा खूप मोठा अँगल आहे त्याच्यामध्ये. मी काही फिलॉसॉफी शिकवत नाही, माझा विषय सायन्स आहे,
पण तरी सुद्धा हे सांगणं गरजेचं आहे, कारण की 10वी हा फक्त आयुष्याचा भाग आहे, सगळं आयुष्य नाही, पण तरी खूप महत्वाचा भाग आहे. म्हणून त्याचा चांगला अभ्यास करूया, एकत्र अभ्यास करूया. आणि कसा अभ्यास करूया, कसा करायचा अभ्यास 10वीचा, स्पेशली विज्ञानाचा. आता माझा विषय विज्ञान आहे. सांगा बरं मला, तुम्हाला कसा अभ्यास करायला आवडेल विज्ञानाचा? तुमच्यापैकी कोणतरी बोलू शकता रे. असं प्रवचन दिल्यासारखं मी सगळं अगदी बोलते आणि तुम्ही ऐकताय असं करू नका. मध्ये मध्ये या, पुढे या आणि बोला. तुमच्या डोक्यात जे काही आहे पटपट बोला. 10वीचा अभ्यास कसा करावा असं तुम्हाला वाटतं? काही वाटतं की नाही? काय माहिती नाही, आम्ही काही विचार केला नाही. हो का? कोणाला काही बोलायचंय का? तुम्ही हात तरी वर करा. तुमच्या शिक्षकांना तरी कसं कळेल की तुम्हाला काही बोलायचंय? तुम्ही मूकपट बघितलं सगळे स्क्रीनवर बघताय का? हा, अरे अरे, हिला काहीतरी बोलायचंय. हा, बोला बोला, या पुढे ताई. हिरवी हिरवी ओढणी मला ताई, सांगा. माईक ऑन कर बाळा, माईक बंद आहे. ऐकू नाही आलं ग. काय म्हणाली बरं ती? कोणाला काही कळलं का? ते बोलते खरं, पण मला ऐकू नाही आला आवाज. तुम्ही चॅटबॉक्स मध्ये पण लिहू शकता बरं का तिकडे उत्तर, किंवा कोणी सर असेल ते थोडं मोठ्याने बोललं तर मला ऐकू येईल ती काय म्हणते ते. तिने काहीतरी सांगितलंय की तिला कसा अभ्यास करायला आवडेल. अजून कोणाला काही सांगायचंय का? हा, सांगा रे. अभ्यास करायला आवडणारच नाही, म्हणजे बोलतच नाहीयेत ते. बरं, मी सांगू मला कसा अभ्यास करायला आवडतो? मला गप्पा मारत, चर्चा करत, नवीन नवीन गोष्टी ऐकत ऐकत अभ्यास करायला आवडतो. हा, येस येस, बोला. कोणतरी हँड रेस केलंय. नोट्स काढणे आणि अभ्यास करणे. ओके, मग अशी ती ताई तेच सांगत होती, हिरवी ओढणी. कोणाच तरी माईक ऑन आहे. हा, ओके, ठीक आहे. थोडक्यात आपण चर्चा करू शकतो, मी तुम्हाला प्रोजेक्ट देऊ शकते, त्याच्यातून तुम्ही नवीन गोष्टी शोधून काढू शकता. नोट्स बरोबर आहे, पुस्तकं आपल्याकडे ऑलरेडी आहेत, आणि आपला अभ्यास छान इंटरेस्टिंग व्हावा म्हणून हाच अभ्यास आम्ही पीपीटी मधनं दाखवतो. आणि थोडक्यात जर आपण आपली पुस्तकं बघूया का? तुमच्या सगळ्यांकडे पुस्तकं असतील, तुम्हाला पुस्तकं मिळाली असतीलच, तुमचा अभ्यासही सुरू झाला असेल. थोडक्यात जर आपण एकदा जरा परिचय करायचा का पुस्तकांचा, काय काय आहे आपल्या पुस्तकांमध्ये, जर आपण बघूया. ठीक आहे, आता मी पुस्तकाचा इंडेक्स शेअर करणार आहे. म्हणजे काय? अनुक्रमणिका. हे आहे आपलं विज्ञान आणि तंत्रज्ञान पुस्तक 1. बरं, याच्यामध्ये किती धडे आहेत? फक्त 10 धडे आहेत. 10 धडे काय फार झाले का? सांगा बरं मला. आरामात होते. कसे आहेत बघा. त्यांचे उपयोग, धातू विज्ञान, कार्बनी संयुगे, अवकाश मोहिमा. आता हे सगळेच्या सगळे तुम्ही जर नीट बघितले तर ह्याच्यामध्ये 2च महत्वाचे विषय आहेत. एक आहे फिजिक्स, दुसरा आहे केमिस्ट्री. फिजिक्स म्हणजे भौतिकशास्त्र, केमिस्ट्री म्हणजे रसायनशास्त्र. पहिल्या पुस्तकामध्ये म्हणजे विज्ञान, पहिल्या पुस्तकामध्ये विज्ञान 1, या पुस्तकामधले सगळे धडे एक तर भौतिकशास्त्र किंवा रसायनशास्त्र याच्यावरती आहेत. गुरुत्वाकर्षण म्हणजे काय रे? सांगा बरं जरा मला. काय असतं गुरुत्वाकर्षण? सेमी इंग्लिश 10th. ओके, ग्रेट. सेमी इंग्लिश वाले असेल तर माझं काम सोपं आहे. गुरुत्वाकर्षण म्हणजे ग्रॅव्हिटेशन. काय माहिती तुम्हाला गुरुत्वाकर्षणाबद्दल? सांगा बरं जरा मला. कोणतरी पटकन माईक ऑन करा आणि सांगा.
काय गुरुत्वाकर्षण? दोन वस्तूंवर आकर्षण करणारा बल. बरोबर. कुठल्या तरी वस्तूंना आकर्षित करणारं बल म्हणजे पृथ्वी तिच्या आजूबाजूला असलेल्या सगळ्या वस्तूंना आकर्षित करते, बरोबर ना? त्याला गुरुत्वाकर्षण म्हणतात. मूलद्रव्यांचे आवर्ती वर्गीकरण हा धडा झालाय का तुमच्या शाळेमध्ये? झाला असेल तर जरा मला सांगा, काय आहे मूलद्रव्यांचे आवर्ती वर्गीकरण? नाही झालं. आवर्ती वर्गीकरण म्हणजे काय? आवर्त घेणे का? आपण म्हणतो ना जसं का पसारा आवर्ता घ्या, तसं ते आवर्ती वर्गीकरण आहे का? नाही, ते नाहीये. ते आहे एखादी गोष्ट पुन्हा पुन्हा रिपीट होणं, म्हणजे त्याला आपण पिरियॉडिक म्हणतो. म्हणजेच जसं आपल्या संगीतामध्ये सारे ग म प ध नि सा हे स्वर आहेत. सा रे ग म प ध नि नंतर पुन्हा सा आलाय, खालचा सा आणि वरचा सा हा आवर्ती आहे. म्हणजेच काय? एका विशिष्ट अंतराने पुन्हा आलाय. तसंच मूलद्रव्यांची आवर्ती वर्गीकरणामध्ये मांडणी आहे. त्याच्यामध्ये आपला आयुष्यातला सगळ्यात चांगला मित्र आपल्याला भेटणार या धड्यामध्ये तो आहे पिरियॉडिक टेबल. म्हणजे काय? पिरियॉडिक टेबल, आवर्त सारणी. याचा अभ्यास आपण या धड्यामध्ये करणार आहे. ते कसं जन्माला आलं, त्याच्यामध्ये कोण कोण कसे कसे लोक सुरुवातीला त्यांनी प्रयत्न केले, कशी मांडणी केली मूलद्रव्यांची, आधी मूलद्रव्य म्हणजे काय, संयुग म्हणजे काय, मिश्रण म्हणजे काय, हे सगळं बघू आपण. मग त्या मूलद्रव्यांची अशी मांडणी करताना काय अडचणी आल्या, मग आता आपण सध्या आत्ताच्या काळामध्ये कोणतं वर्गीकरण अभ्यासाला घेतो किंवा कोणतं वर्गीकरण बघतो आणि त्यातनं आपला सगळा जो उपयोगाचा भाग आहे तो घेतो, तर ते आहे आपलं सध्याची आवर्त सारणी, जी आधुनिक आवर्त सारणी आहे, म्हणजेच मॉडर्न पिरियॉडिक टेबल. तिथपर्यंतची आपली गोष्ट इथे येऊन थांबते. याचा पुढचा टप्पा 11वीत आहे. रासायनिक अभिक्रिया आणि समीकरणे. रासायनिक अभिक्रिया आणि समीकरणे काहीतरी काय, ह्याला काय अर्थ आहे? हे कोण करतं रासायनिक अभिक्रिया समीकरण? तुम्हाला कधी आलेत का आतापर्यंतच्या आयुष्यात? सांगा बरं मला. विज्ञानाच्या पुस्तकामध्ये हे नाही यायला पाहिजे होतं. हे तर आम्ही कधी केलंच नाहीये, असं वाटतं का तुम्हाला? रासायनिक अभिक्रिया कधी आल्यात का आतापर्यंतच्या पुस्तकांमध्ये? आल्या आहेत, मी सांगते ना. प्रकाश संश्लेषण तुम्ही याच्या आधी केलंय. आपल्या आजूबाजूला असलेल्या अनेक छोट्या छोट्या अभिक्रिया तुमच्या पुस्तकांमध्ये 8वी 9वीच्या पुस्तकांमध्ये आल्या आहेत, पण त्यांची समीकरणं म्हणजे डावी बाजू उजवी बाजू. सुधीर सर, काहीतरी तुमचं माईक ऑन आहे पण आवाज येत नाहीये. मला काही सांगायचं तुम्ही मेसेज मध्ये टाका, म्हणजे चॅटबॉक्स मध्ये मला वाचता येईल. आवाज क्लिअर येत नाहीये आणि बोलून झालं असेल तर माईक पण ऑफ करा. ऐका, हा झाला आपला तिसरा धडा, रासायनिक अभिक्रिया समीकरण. याच्यामध्ये आपल्याला अनेक समीकरणामध्ये असलेल्या गोष्टी, LHS RHS म्हणजे डावी बाजू उजवी बाजू मधला बाण, त्याच्यावरती काय असतं, आणि ह्या समीकरणांमध्ये, ह्या रासायनिक अभिक्रियांमध्ये भाग घेणारे कोण असतात, ह्या अभिक्रिया कशा होतात, ह्या सगळ्याची सुरुवात आपल्याला या धड्यामध्ये आहे. मग आहे विद्युत धारेचे परिणाम. विद्युत धारा, इलेक्ट्रिसिटी, हा एक इंटरेस्टिंग टॉपिक आहे. हा फिजिक्सचा धडा आहे आणि हा आपल्या पुस्तकामध्ये बेसिक लेवलला आहे, पण हा सगळा बेस आपल्या 11वी-12वीला मदत करणार आहे. मग आहे उष्णता. हा पुन्हा एक फिजिक्सचा धडा आहे. उष्णता म्हणजे हीट. उष्णता कशी निर्माण होते, त्याचे परिणाम कसे असतात, त्याचं संवहन कसं होतं, या सगळ्या गोष्टी या पुस्तकामधल्या या धड्यामध्ये आहेत. प्रकाशाचे अपवर्तन. हा एक धडा असा आहे ज्याच्यामध्ये लाईट चे रेज, त्याचं रिफ्रॅक्शन, त्याचं रिफ्लेक्शन, अशा भरपूर गोष्टी, म्हणजे अपवर्तन परावर्तन, या बऱ्याच संकल्पना याच्यामध्ये. भिंगे आणि उपयोग. कॉन्व्हेक्स लेन्स, कॉन्केव्ह लेन्स म्हणजे बहिर्वक्री अंतर्वक्री असे आरसे. साधा आरसा किंवा काचेच्या आरपार जाणाऱ्या किरणांमध्ये कशा पद्धतीचे बदल होतात, किंवा जेव्हा ते आरशावर पडतात तेव्हा त्याचं रिफ्लेक्शन कसं होतं, आणि आरसेच वेगवेगळे असेल तर ते कसं होतं, ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास याच्यामध्ये आपल्या डोळ्यांमध्ये
कशी रचना असते याच्यामुळे आपल्याला एखादी गोष्ट दिसते. हे सगळं जरी म्हणजे केमिस्ट्री असलं तरी पण, जरी फिजिक्स असलं तरी पण त्याच्यामध्ये बायोलॉजी पण आहे. म्हणजे थोडासा भौतिकशास्त्र आणि थोडंसं जीवशास्त्र, कारण आपल्या डोळ्याचा अभ्यास आहे. मग धातू विज्ञान केमिस्ट्रीचा धडा आहे. अनेक वेगवेगळ्या धातूंना तुम्ही जमिनीतनं जेव्हा खनिजांमधनं काढता तेव्हा तुम्ही त्याला कसं शुद्ध करता आणि त्याला कसं वापरता, त्या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये आहेत. आणि मग ह्या सगळ्या धड्यांमधला सगळ्यात मस्त धडा आहे कार्बनी संयुगे. कार्बनचा अभ्यास आपल्याला ऑलरेडी आधी झालेला आहे. 8वी 9वीला त्याची सुरुवात झाली आहे. 10वीला कार्बनी संयुगे हा खूप मोठा एक इम्पॉर्टंट धडा आहे. ह्याच्यावरती पुढे तुम्हाला 11वीला कार्बन केमिस्ट्री आहे, हायड्रोकार्बन्स धडा आहे. म्हणजे काय, ऑर्गॅनिक केमिस्ट्री, ज्याची सुरुवात कार्बनने होते. हा धडा आपल्याला 9वा ह्या पुस्तकातला, म्हणजेच काय, कार्बनच्या संयुगांची माहिती करून देणाऱ्या, त्याचे काही काही फंक्शनल ग्रुप असतात, त्याच्या अभिक्रिया कशा असतात, काय केल्याने काय होतं, ह्या सगळ्याची माहिती देणारा धडा. आणि 10वा धडा हा असं जनरल पण इंटरेस्टिंग, अवकाश मोहिमा. आकाशामध्ये आपल्या शास्त्रज्ञांनी अनेक मोहिमा ज्या केल्यात, म्हणजे मिशन मंगल असेल किंवा चांद्रयान असेल किंवा सूर्याचं असेल आदित्य 11 वगैरे, अशा खूप इंटरेस्टिंग गोष्टी आपल्या अवकाशामध्ये आपल्या इस्रो संस्थेने केलेल्या आहेत. बरोबर. तर त्याच मोहिमांमध्ये काय काय केलं जातं किंवा ह्या मोहिमा कशा होत्या आणि त्याचा काय उद्देश होता, ह्या सगळ्याची माहिती, अशा भरपूर इंटरेस्टिंग गोष्टी या धड्यामध्ये. हा झाला आपला पहिला, म्हणजे विज्ञान 1चा सिलेबस. तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या पुस्तकामध्ये वाचल्या असतील, तुमचे शाळेमध्ये 1-2 धडे झाले पण असतील, पण इन जनरल आपल्या पुस्तकामध्ये काय काय आपल्याला अभ्यासायचे वर्षभरामध्ये, हे सांगण्याकरता मुद्दाम मी हा इंडेक्स तुम्हाला दाखवला. आता आपण बघूया सायन्स 2, म्हणजे विज्ञान 2. विज्ञान 2 तुम्हीच मला सांगा की याच्यामध्ये कसला अभ्यास आहे. बघा, तुम्हाला इंडेक्स बघूनच समजेल. तुम्हाला दिसतंय का? नाही, मी शेअरिंग बंद केलंय. 1 मिनिट, त्याला पुन्हा शेअर करते, म्हणजे मग तुम्हाला सगळ्यांना ते दिसेल. आलं बघा. हे आता ह्याच्यामध्ये जर एकदा आपण त्या धड्यांची नावं बघूया. थोडं मोठं करते ना, म्हणजे जर आपल्याला छान दिसेल ते. अनुवंशिकता आणि उत्क्रांती. मानवाच्या उत्क्रांतीचा आणि अनुवंशिकतेचा खूप मस्त इंटरेस्टिंग धडा आहे. सजीवातील जीवन प्रक्रिया 1, सजीवातील जीवन प्रक्रिया 2. म्हणजेच आपल्या सजीवांमध्ये, सगळ्या लिव्हिंग थिंग्स मध्ये कोणत्या कोणत्या जीवन प्रक्रिया होतात, त्याच्यामध्ये आपल्या आतल्या प्रक्रिया, डायजेशन असेल, त्याच्यानंतर सर्क्युलेशन असेल, नर्वस सिस्टीम म्हणजे रक्ताभिसरण असेल, किंवा आपली मज्जा संस्था, ह्या अनेक संस्थांचे डिटेलमध्ये अभ्यास. आणि पर्यावरणीय व्यवस्थापन. पर्यावरणाचा अभ्यास केल्याशिवाय विज्ञानाचा अभ्यास पूर्ण होत नाही. आपण हा सगळा अभ्यास करून जेव्हा बाहेर जातो समाजामध्ये, तर आपण काय करतो, कचरा तयार करतो का कचरा कमी करतो, ह्याच्यावरती अवलंबून आहे की आपण किती ज्ञान घेतलंय. तर पर्यावरणीय व्यवस्थापन, आपल्याला अनेक गोष्टींचा अभ्यास याच्यामध्ये करायचा आहे. हरित ऊर्जेच्या दिशेने. मला एका प्रश्नाचं उत्तर द्या तुम्ही. आता आपल्या सगळ्या गाड्या ज्या आहेत, त्या सगळ्या पेट्रोल, डिझेल किंवा सीएनजी, आणि आजकाल तर ई व्हेकल्स आहेत, म्हणजे इलेक्ट्रिसिटीवर चालणाऱ्या गाड्या. पुण्यामध्ये तर इलेक्ट्रिसिटीवर चालणाऱ्या बसेस पण आहेत. अशा सगळ्या गोष्टी सुरू आहेत. पण ज्या दिवशी हे सगळं पेट्रोल डिझेल संपून जाईल आणि इलेक्ट्रिसिटीचे पर्याय पण लिमिटेड असतील, तेव्हा आपण आपल्या गरजा कशा भागवणार? आपल्याकडे वैसे काहीतरी पर्याय पाहिजे. म्हणून हरित ऊर्जा म्हणजे ग्रीन केमिस्ट्री, ग्रीन एनर्जी, अशी एनर्जी जी आपण पुन्हा पुन्हा निर्माण करू शकतो. म्हणजे ती काय आहे, रिन्युएबल आहे. जसे की हवा, सूर्यप्रकाश. तुमच्या हातात काहीच नाहीये, ते ऑटोमॅटिक आहेच आहे. तुमची इच्छा असो नसो, सूर्य हा प्रकाश देणारच आहे, उष्णता देणारच आहे. तर तुमच्यावरती की तुम्ही ते वापरायचं. बरोबर. तर अशा हरित ऊर्जेच्या दिशेने आपण जेव्हा प्रवास करतो, तेव्हा काय करतो, आपण आपल्या आजूबाजूला असलेल्या गोष्टी कमी खराब करतो, म्हणजे पोल्युशन कमी करतो, कचरा कमी करतो.
आणि चांगल्या पर्यायांकडे आपोआप जातो. तर हा अभ्यास सगळ्यात उपयोगाचा धडा आहे हा, कारण की याचा उपयोग तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये कुठेतरी करू शकता. मग प्राण्यांचं वर्गीकरण हा धडा तुमच्या डोक्याला शॉर्ट असणार आहे, मी सांगते का बरं. याच्यामध्ये खूप अशी नावं आहेत ना की जी लक्षात ठेवणं, पाठ करणं आपल्यासाठी पहिल्यांदा कठीण असतं, कारण की ही नावं आपली नाही आहेत, आपण दिलेली नावं नाहीत, भारतीय लोकांची नावं नाही आहेत. त्यामुळे त्या नावांना लक्षात ठेवणं, त्यांचा परिचय करणं इतकंच कठीण आहे. बाकी सगळी ती स्टोरीच आहे. तुम्हाला जे एकदा समजलं की मग त्यांना असं नाव का दिलंय, त्या नावाचा अर्थ काय आहे, ते कुठल्या भाषेतले, ते लॅटिन आहे का ग्रीस, काय जे काही आहे ते सगळं, ते जेव्हा आपण धडा करू तेव्हा समजेल तुम्हाला. तर प्राण्यांच्या वर्गीकरणामध्ये त्या सगळ्या गोष्टी येतात. मग ओळख सूक्ष्मजीवशास्त्राची, मायक्रोबायोलॉजी हा एक खूप चांगला धडा आहे बरं का. 11वी-12वीला तुम्ही सायन्समध्ये तुम्हाला बायोलॉजी असलं, त्याच्यानंतर ग्रॅज्युएशनला मायक्रोबायोलॉजी, बायोटेक्नॉलॉजी अशा वेगवेगळ्या बायोलॉजीच्या शाखा आहेत. मायक्रोबायोलॉजीमध्ये आपण सूक्ष्मजीवांचा अभ्यास करतो. सूक्ष्मजीवांना आपण सूक्ष्मदर्शितनं म्हणजे मायक्रोस्कोप मधनं बघतो. तर अशा सूक्ष्मजीवांच्या लाईफ सायकलचा छोटासा परिचय याच्यामध्ये आहे. आणि सूक्ष्मजीवशास्त्र म्हणजे काय ह्याची माहिती आपल्याला या धड्यामध्ये मिळणार आहे. नवा धडा आहे, चांगला इंटरेस्टिंग आहे. पेशी विज्ञान आणि जैव तंत्रविज्ञान. पेशी विज्ञान म्हणजे सेल बायोलॉजी, सेल सायन्स, थोडक्यात सेल म्हणजे आपल्या पेशी. आपल्या शरीरामध्ये प्रत्येक अवयवामध्ये वेगळ्या विशिष्ट पेशी आहेत. हृदयाच्या पेशी वेगळ्या, ब्रेनच्या वेगळ्या, किडनीच्या वेगळ्या, स्किनवरच्या वेगळ्या, प्रत्येकाचं फंक्शन वेगळं वेगळं. तर त्या पेशींचं विज्ञान म्हणजे त्या कशा बनल्या, त्याच्यामध्ये असलेल्या घटकांची ओळख करून देणं. आणि त्याचं जैव तंत्रज्ञान म्हणजे जसं मी तुम्हाला म्हटलं बायोटेक्नॉलॉजी, याचं कॉम्बिनेशन या धड्यामध्ये. सामाजिक आरोग्य हा आपला सगळ्यात आवडता मुद्दा आहे. आता बघा पावसाळा सुरू झालाय, बंद झालाय, काय चाललंय काय माहिती. यावर्षी तर सगळा पावसाळा उन्हाळ्यातच होता, मे महिन्यातच मस्त पाऊस पडला होता. जेव्हा की आता चांगला सडकून पाऊस पडायचे दिवस आहेत, तर आता कडक ऊन पडायला लागले. त्याच्यामुळे अशा पद्धतीचं हे जे आपलं आजूबाजूला असलेलं क्लायमेट आहे आणि याच्यामुळे उत्पन्न होणारे रोग आहेत. पावसाळ्यामध्ये होणाऱ्या सगळ्या समस्या आपल्याला माहिती आहेत, गढूळ पाणी किंवा खराब पाण्यामुळे होणारे रोग किंवा डासांची उत्पत्ती जास्त झाल्यामुळे होणारे रोग, हे ते सिजनल रोग असतात. पण सामाजिक आरोग्यामध्ये ह्या सगळ्याचा विचार केला जातो आणि त्याचं व्यवस्थापन केलं जातं की कशा पद्धतीने आपण ह्या पूर्ण समाजाचं म्हणजे काय सगळ्या लोकांचं आरोग्य मेंटेन करू. हा एक महत्वाचा मुद्दा आहे ऍक्च्युली. जेव्हा कोरोना आला होता की नाही, कोरोना माहिती आहे ना, तो आपला जुना मित्र 2 वर्षापूर्वी आला होता. त्याने सगळं घर मस्त सगळ्या घरातल्या घरात राहा, नो चिंता, कुठे जायचं नाही, काही नाही, शाळा वेळा बंद, एकदम असं वेगळंच आयुष्य चाललं होतं तेव्हा. तर त्या कोरोनामुळे हे सामाजिक आरोग्य आलं होतं धोक्यामध्ये. म्हणूनच ते कोणाला हात लावू नका, मास्क लावून फिरा, हाताला सॅनिटायझर लावा, ह्या सगळ्या गोष्टी ज्या तेव्हा आल्या होत्या, ज्या आपल्याकडे खूप आधीपासून आपण करतो. आपण आता शाळेतनं बाहेर न फिरून कुठून नाही आलं तरी पण आधी हातपाय धुतो की नाही आपण. हे आपल्या सामाजिक आरोग्यातलं बेसिक आहे, जे आपण सगळेच करतो. पण मोठ्या स्केलवरती म्हणजे समाजाच्या लेवलवरती किंवा शासनाच्या लेवलवरती, कम्युनिटी लेवलवरती काय केलं पाहिजे, लोकांनी काय केलं पाहिजे आणि त्याच्याकरता काय काय ऑप्शन आहेत, ह्या सगळ्याची माहिती आपल्याला मिळवायला पाहिजे. आणि मग आहे आपत्ती व्यवस्थापन. मला एका गोष्टीचं तुम्ही एका प्रश्नाचं उत्तर द्या. आपल्याकडे ना जेव्हा एखादा प्रॉब्लेम येतो, एखादी आपत्ती येते, तेव्हा आपण त्याला तयार असतो का फेस करण्याकरता. आपल्याला थेअरी सगळी माहिती असते, असं करायचं, तसं करायचं, हे करायचं, पण जेव्हा तो प्रॉब्लेम समोर दिसतो तेव्हा आपल्याला काही करता येतं का? तेव्हा माहिती असतं का आपल्याला प्रॅक्टिकली काय करायचं? जर ते माहिती असेल तर आपण अशा आपत्तीमधनं मार्ग काढू शकतो. तुम्ही असे काही काही किस्से ऐकले असतील बघा, काही छोट्या मुलांचे की खूप अशा ऑड ठिकाणी जेव्हा रेल्वेचे ट्रॅक कुठेतरी मध्ये तुटलेले असतात किंवा काहीतरी प्रॉब्लेम आला असतो, खूप पाऊस असतो, पुढे काहीतरी त्रास असं होऊ शकतो, तेव्हा अशा गोष्टी आणि अशा न्यूज मध्ये पडतात की मुलं त्या बाजूने धावत आली आहेत, लाल रंगाचे कपडे किंवा शर्ट काढून त्यांनी दाखवलंय आणि गाड्या थांबवल्यात. म्हणजे आपत्ती असेल तर काय केलं पाहिजे आणि त्या सिच्युएशन मध्ये आपला ब्रेन आपण कसा वापरला पाहिजे, थोडक्यात प्रॉब्लेमचं सोल्युशन कसं काढायचं. कधीही कुठल्याही नैसर्गिक आपत्ती येऊ शकतात, आपल्याला माहिती नाही की पूर किंवा भूकंप किंवा कुठेतरी वणवा, ह्या सगळ्या गोष्टी आपल्या हातात नाहीयेत, ह्या नैसर्गिक आपत्ती आहेत. पण त्या आल्यानंतर होणारं नुकसान टाळता येत नाही आपल्याला. पण त्या आल्या तर काय करायचं हे तर कळलं पाहिजे ना.
त्याची तयारी नसेल तर आपलं नुकसान होतं आणि आपण अनप्रिपेअर्ड राहतो आणि भरपूर अनेक प्रकारचे अगदी जीवाचे सुद्धा नुकसान होईल असे त्रास होते. पण त्याचं व्यवस्थापन म्हणजे काय एकदा कळलं, कसं करायचं हे थोडंफार जरी कळलं तर त्या सिच्युएशनला जे सुटेबल आहे ते आपण आपलं डोकं चालवून काहीतरी करू शकतो. अशा पद्धतीने जीवांचा अभ्यास करणारा म्हणजे जीवशास्त्राचा, त्याच्यामध्ये वनस्पतीशास्त्र असेल नाही तर प्राणीशास्त्र असेल म्हणजे बॉटनी किंवा झुओलॉजी, दोघांचा एकत्र अभ्यास करणारे हे 10 धडे पेपर 2 मध्ये. म्हणजे पेपर 1 मध्ये 10 धडे, पेपर 2 मध्ये 10 धडे, एकूण मिळून विज्ञानाचे 20च धडे आहेत. 20च, 20 का 20च तुम्ही ठरवा. एवढं काही कठीण नाहीये. एकदा समजलं की खूप सोपं आहे. आणि हे खूपच सोपं आहे. तुम्ही जेव्हा 11वीत जाल तेव्हा तुम्हाला ह्या धड्यांचे खूप सारे तुम्हाला असे मोठे पसरलेले वटवृक्ष दिसतील. ही फक्त सुरुवात आहे. हे धडे तुम्हाला खूप मोठे वाटले तर पुढचे धडे तुम्हाला त्यांच्यापेक्षा त्यांचे बाबा लोक वाटतील एवढे मोठे आहेत, खरं सांगतील. सो त्याचं टेन्शन घेऊ नका. समजून उमजून आहे त्या धड्यांचा व्यवस्थित अभ्यास करा. नोट्स काढा. नोट्स कशा काढायच्या? पुस्तकाला छापणं म्हणजे नोट्स नाहीये. त्या पूर्ण पुस्तकामधलं मला काय समजलं, ह्या पूर्ण पानावरचं हे महत्वाचं होतं का, हे नवं होतं का, हे मला माझं माझं कळलं पाहिजे अशा माझ्या नोट्स मी काढायच्या. मी सांगेन हे महत्वाचं आहे, हे पाठ करा रे, ह्या नोट्स काढा रे, हा त्याचा अर्थ नाहीये. त्या नोट्स ऑलरेडी पुस्तकामध्ये हजारो पुस्तकांमध्ये अवेलेबल आहेत. त्याचे गाईड आहेत, त्याचे आणखीन काय काय क्वेश्चन बँक आहेत, ते ऑलरेडी आहे. पण त्या धड्यातलं तुम्हाला काय समजलं ह्याच्या नोट्स तुम्ही तुमच्या काढायच्या. तोच तुमचा सेल्फ स्टडी आहे आणि तोच तुम्हाला मदत करेल. बरोबर. आता हा सगळा आपण अभ्यास कसा करायचा, तर आपल्या लेक्चर्समध्ये आपण असे पीपीटी बघू. तुम्हाला दिसते का रे स्क्रीनवरती मी काहीतरी दाखवलंय? मला पूर्ण तुम्ही दिसत नाही. आता थांबा, मी पुन्हा हे शेअर करते. एक मिनिट, मी तुम्हाला दाखवणार आहे आता आपली पीपीटी. हा, दिसते तुम्हाला? हे अशा पद्धतीने आपण आपल्या पीपीटी मध्ये बघतो. बघा, ह्याच्यामध्ये सगळ्या धड्यांचे ऑलरेडी एक्स्ट्रॅक्ट काढलेले आहेत. हा काय आहे? 10वी विज्ञानाचा, तो पण कुठला? केमिस्ट्रीचा रासायनिक अभिक्रिया आणि समीकरण नावाचा धडा. मग याच्यामध्ये काय आहे थोडक्यात आठवा, आपण काय काय अभ्यास केला होता त्याची ओळख. ठीक आहे. मूलद्रव्य संयोग म्हणजे काय, संयोजन आणि बंध म्हणजे काय, अष्टक स्थिती आणि इलेक्ट्रॉन म्हणजे काय, ह्या सगळ्याचं आपण डिस्कशन करू जेव्हा हा आपण धडा घेऊ. मग रासायनिक अभिक्रिया म्हणजे काय, मग भौतिक बदल, रासायनिक बदल म्हणजे काय, हे सगळं आपल्याला ऑलरेडी झालं होतं आधी, बरं का. पण त्या सगळ्याचा अभ्यास आपण आता पुन्हा करणार आणि सिस्टमॅटिक पद्धतीने एक एक मुद्दा घेऊन करणार. ठीक आहे. मग पुढे आहे दैनंदिन जीवनातली उदाहरणं. कसली? रासायनिक बदलाची, भौतिक बदलाची. मग ह्या बदलांचे आपण कसे विभाग करू शकतो? समजा माझ्याकडे एक पेपर आहे आणि तो मी फाडला, तर त्या पेपरच्या रचनेमध्ये काही बदल झाला नाही, पण त्याच्या आकारामध्ये बदल झाला, म्हणजे हे काय आहे? भौतिक. पण रासायनिक बदलामध्ये काय होईल? त्याच पेपरला मी जाळलं तर तो जळत 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 जाईल आणि त्याच्या ज्या काही रचना आहेत आतल्या अणुरेणूच्या त्याच्यावरती काहीतरी परिणाम होईल आणि ती बदलेल. म्हणजे काय झालं? रासायनिक बदल झाला. रासायनिक बदल आणि भौतिक बदल ह्यांच्यातला फरक काय आणि का आहे हे आपल्याला समजून घ्यायचे. दैनंदिन उदाहरणं काय ती पण बघायची आणि मग त्यातले प्रयोग, निरीक्षण यांचा किती उपयोग होतो. एखादी गोष्ट रासायनिक बदल आहे का भौतिक बदल आहे हे कसं समजतं आपल्याला, त्याचं निरीक्षण करावं लागतं, त्याच्यावर प्रयोग करावे लागतात. उदाहरण अगदी सोपं उदाहरण आहे. आपण जेव्हा इडली किंवा डोसा किंवा अगदी केक अशा गोष्टी बघतो, अगदी ब्रेड फॉर दॅट मॅटर, तर त्याला जेव्हा आपण समजा इडलीचं पीठ बनवायला घेतलं तर आपण आदल्या दिवशी भिजवून ठेवतो, रात्री बारीक करतो आणि दुसऱ्या दिवशी सकाळी बघतो तर असं फुगून आलेलं असतं. हे काय आहे? निरीक्षण आहे. कसलं? प्रयोगाचं. प्रयोग काय होता? एवढ्या प्रमाणामध्ये डाळ आणि तांदूळ भिजवल्यावर काय होतं? थोडक्यात काय, आपल्या आजूबाजूला आपण अनेक गोष्टी ऑटोमॅटिक प्रयोग करून निरीक्षणातून समजून घेत असतो. त्याचीच मांडणी केली तर आपल्याला समजतं की ह्या सगळ्याचं एक कनेक्शन आहे आणि याचा एकत्रित अभ्यास जेव्हा आपण करतो तेव्हा आपल्याला त्याचा फायनल रिझल्ट मिळतो, जो की आपण आता आपल्या बोलण्यामध्ये
रासायनिक अभिक्रियांचं काय बघतोय? भौतिक का रासायनिक, हे दोन बघतोय. पुढे आहे त्यातले घटक. कोणते कोणते घटक असतात? अभिकारक असतात, अभिक्रिया असते, उत्पादित असतात, अजूनही भरपूर गोष्टी असतात. जसे की त्याच्यामध्ये कॅटलिस्ट असतात, तर त्याच्यात भाग घेत नाही पण ती अभिक्रिया फास्ट करण्याकरता मदत करतात. तशा अनेक गोष्टी याच्यामध्ये येतात. त्याच्यानंतर रासायनिक अभिक्रिया समीकरण म्हणजे काय? समीकरणाचा अर्थ काय? ते मांडायची कशी? शाब्दिक कोणती, रासायनिक कोणती, भौतिक अवस्था म्हणजे काय, आणि त्याच्यामध्ये होणारे बदल म्हणजे काय, ह्या सगळ्याचे डिटेल आपल्याला अभ्यास याच्यामध्ये रासायनिक समीकरणांच्या याच्यामध्ये करायचं आहे. मग समीकरण लिहिण्याचे नियम. समीकरण तुम्हाला माहिती आहे, गणितामध्ये समीकरण असतात. डावीकडे काहीतरी असतं बरोबर, उजवीकडे काहीतरी असतं. जेवढे लोक डावीकडे आहेत तेवढेच उजवीकडे पाहिजे, हा सगळ्यात पहिला नियम. म्हणजेच जितके अणू डाव्या बाजूला तितकेच अणू उजव्या बाजूला असणं अपेक्षित आहे, तरच ते इक्वेशन बॅलन्स्ड असतं. म्हणजे काय असतं? योग्य असतं. नसेल तर काय करायचं? योग्य करायचं. इकडचं इकडे, इकडचं इकडे, गुणाकार भागाकार सगळं करायचं, आणि त्याला दोन्हीकडे, इकडे जर 2 ऑक्सिजन असतील तिकडे पण 2च ऑक्सिजन यायला पाहिजे अशी व्यवस्था करायची. इकडे 2 झाले तिथे 4 होतात, काय करायचं? इकडे परत 2 कसे आणतील हे बघायचं. समीकरण मागच्या वर्षी तुम्ही ऑलरेडी बघितलंय की बॅलन्स कसं करायचं. त्याचे नियम एकदा कळले की त्याचं पुढचं संतुलित असंतुलित करण्याचं दुसरं काम येतं आपल्याकडे. हे पण सोपं आहे, काही कठीण नाही. तुम्हाला जसं म्हणलं तसं दोन्हीकडे बॅलन्स करायचं त्याला, म्हणजेच इकडे जितके तिकडे इतके सेम असलं पाहिजे. नंतर ह्याच्या पुढे संतुलित असंतुलित समीकरणानंतर आपल्याला काही उदाहरणं आहेत, ती सोडवली की आपल्याला कळतं की समीकरणांचा आपल्याला कसा फायदा होतो. बरोबर? जसं मी तुम्हाला मगाशीच म्हटलं की सगळ्यात महत्वाचं समीकरण जे आपण लहानपणापासून बघितलं ते काय? प्रकाश संश्लेषणाचं. बरोबर? त्याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी येतात. डावी बाजू, उजवी बाजू, बाण, त्याच्यावरती काहीतरी आहे, उष्णता खाली काहीतरी आहे. बरोबर? ते सॉलिड आहे का लिक्विड आहे का ते गॅस आहे, कोणत्या याच्यामध्ये. अशा पद्धतीने आपण जेव्हा एखादी गोष्ट अभ्यासतो तेव्हा ती आपल्याला सोपी जाते. बरोबर? पण हे जसं मी म्हटलं तसं माझं एकटीचं प्रवचन कार्य नाही. तुम्ही ऐकल्यानंतर तुम्हाला जर काही प्रश्न पडले तर तुम्ही ते मला सांगायला हवे, किंवा तुम्हाला काही सुचलं तर तुम्ही तेही मला सांगायला हवं. त्याशिवाय हा आपला अभ्यास पूर्ण होणार नाही किंवा हा रंजक होणार नाही. तर मी काहीतरी सांगते, तिथे कोणातरी जोक वाटतोय, तिथे कोणातरी झोप येते, तिथे कोणातरी हा कधी संपेल असं वगैरे होईल, जर तुम्ही त्याला समजून उमजून केलं नाही तर, किंवा त्यात भाग घेतला नाही तर. कळलं? समजलं? आता जसं मी तुम्हाला दाखवलं आता, असेच आपल्याकडे सगळ्या धड्यांचे पीपीटी आहेत, आणि त्या पीपीटींचा अभ्यास करून आपला अभ्यास आपण सोपा करून घ्या. ह्याच्यावर कोणाला काही बोलायचंय, काही शंका आहेत, किंवा तुमच्या बाजूने काही बोलायचं असेल तर आपण 1-2-3 मिनिटं बोलू शकतो, आणि मग आपण आज थांबूया. किंवा शिक्षकांना इन जनरल काही बोलायचं असेल, काही शंका असतील किंवा काही सजेशन्स असतील, तुम्ही नक्की देऊ शकता. थोडक्यात मी आज जे काही सांगितलं तुम्हाला कळलं का? सगळ्या तिथं ऐकू आलं का? बरेच जण वेगवेगळ्या ठिकाणून जॉईन झालेत, नेटवर्क प्रॉब्लेम आहे नाहीये, जे काही आहे, मी जे काही सांगितलं तुम्हाला कळलं का? संतुलित समीकरण कसे करायचे ते सांगा. संतुलित कसे करायचे त्याच्यासाठी आधी आपल्याला समीकरण म्हणजे काय हे समजायला लागेल. समीकरणाच्या डाव्या बाजूला किती लोक आहेत आणि उजव्या बाजूला किती लोक आहेत. चला मी तुम्हाला एक फनी उदाहरण सांगते, सोपं उदाहरण सांगते, पण ते ह्यातलं नाहीये, विज्ञानातलं नाहीये. चला एक छान पण इंटरेस्टिंग उदाहरण, ह्यातनं आपलं समीकरण सोपं होईल. मी जरा माझा व्हाईट बोर्ड ऑन करते बरं का. तुम्हाला आता स्क्रीनवरती काहीतरी दिसेल. रासायनिक समीकरण म्हणजे काय तुम्हाला दिसतंय का? पांढऱ्या पांढऱ्या रंगाचं मी काहीतरी शेअर केलंय. हा बोर्ड आहे. ही एक नदी आहे. या नदीच्या या बाजूला, या नदीच्या या बाजूला, ठीक आहे, म्हणजे डाव्या बाजूला, डाव्या बाजूला आपण काढूयात 1 2 3 4 5 जण. यांना नदी क्रॉस करून तिकडे जायचंय. कुठे जायचंय? या बाजूला. आता
जितके लोक नदीच्या डाव्या बाजूला आहेत तितक्याच लोकांनी नदीच्या उजव्या बाजूला यायला पाहिजे, तरच ते संतुलित होईल. संतुलितचा अर्थ काय आहे? दोन्हीकडे समान, बरोबर की नाही? म्हणजे काय करायला पाहिजे आपल्याला? सगळ्यांना इकडून तिकडे न्यायला पाहिजे. संतुलित म्हणजे दोन्हीकडे समान. मग काय करायचं? आता ह्यांचे प्रॉब्लेम आहेत. याला एकट्याला जायचंय, हे दोघं हात धरून बसलेले आहेत. हा असं म्हणतो की जर मी याच्या बरोबर गेलो तरच मी जाईन. हा म्हणतो मला काही समजत नाही, मी काय करू. असे 5 प्रकारचे 5 लोक तिकडे आहेत. तुम्हाला सगळ्यांना इकडून तिकडे न्यायचंय. तुम्ही काय कराल? एखादी बोट बनवाल. समजा बोट बनवली म्हणजेच मी आता याला उष्णता म्हणजे हीट. हीटला रासायनिक अभिक्रियामध्ये ट्रँगल म्हणजे अशा त्रिकोणातून दर्शवतात. समजा ही एक बोट आहे. या बोटीत तुम्ही या 5 जणांना बसवलं आणि तुमची अभिक्रिया पुढे आणली, तर या 5च्या 5 जणांना तुम्ही इकडे आणाल. नवीन काहीतरी बनेल. हा एकटा आहे, हा म्हणाला मी तर एकटाच होतो, मी माझा वेगळाच आहे. ह्याचा बंध ह्याच्याशी तुटला कारण ह्याने ह्याच्या बरोबर जायचं ठरवलं होतं. मग आता काय झालं? ह्या दोघांचं नवीन काहीतरी समीकरण बनलं, म्हणजे असा एक नवा मॉलिक्यूल बनला. हा एकटा वेगळा आहे, हा इकडे वेगळा राहिला. आता कोण उरलं? हा वेगळा आणि हा वेगळा. समजा असं झालं की हा म्हणाला जाऊ दे, हा माझा मित्र होता, हा तर गेला, पण मग आता मी तुझ्याशी मैत्री करू का? तर मग ह्या दोघांनी ह्यांची वेगळी एक युती केली. तर 2 वेगळे रेणू आणि हा एकटा वेगळा. जर याला वाटलं तर हा यांच्या बरोबर येऊ शकतो, हा इकडे जाऊ शकतो. असं काहीही होऊ शकतं, कारण हे 5 जण जे कोणी आम्ही घेतलेत ना, हे दुसरे तिसरे कोण नसून अणू आहेत. अणू म्हणजे काय? एखाद्या पदार्थाचे सगळ्यात छोटे कण. आणि अणू कोणत्या दुसऱ्या अणूबरोबर कशी अभिक्रिया करतात त्यालाच रासायनिक अभिक्रिया म्हणतात. थोडक्यात 5च्या 5 जणांनी नदी क्रॉस करून इकडे आणलं की जिकडे 5 इथे होते तिकडेच तेवढेच 5 उजवीकडे आले. याला संतुलित करणं असं म्हणतात. आता हे कोण, कसे, कधी, कसे, जेव्हा मी धडा घेईन तेव्हा तुम्हाला नीट समजेल. असं मध्येच ते सांगितलं तर त्याचा मागचं पुढचं काही कळणार नाही. म्हणजे ते असं असतं ना, पिक्चरचा एकच सीन सांगितला, पुढचं कळलं नाही, मागचं कळलं नाही, असं अर्धवट पिक्चर नको आपण बघूया. पूर्ण पिक्चर स्टार्ट टू एंड, म्हणजे तुम्हाला सगळी स्टोरी समजेल. ठीक आहे? हे कळलंय का? एक वेगळं उदाहरण होतं आणि त्याच्यामध्ये थोडासा वेगळा अँगल होता, पण खरंच रासायनिक समीकरण तशीच असतात. जसे आपण तसे आपल्या आजूबाजूला असलेल्या गोष्टी. अणू आणि रेणू सेम आपल्यासारखे, जसा आपण विचार करतो ना सेम ते तसा विचार करतात. सो तशाच त्या अभिक्रिया आपण करतात. जेव्हा आपण हे अभ्यासू तेव्हा हे आपण डिटेलमध्ये बघू. ठीक आहे? तुम्हाला आज समजलं सगळं? आपण जे काही बोललो थोडंफार तरी कळलं असेल. आपण आज काही फार अभ्यासाचं बोललो नाहीये. आज आपण जनरल गप्पा मारल्यात आणि अभ्यास कसा करणार ते बोललो. एक छोटस वेगळं उदाहरण घेतलं नदीचं, पण तुम्हाला कळलं का? एक तर तुम्हाला हे आवडलं का? सगळ्यात पहिली गोष्ट, तुम्हाला हे बरं वाटतंय का बोर होतं? जे काय असेल ते मला खरं खरं सांगा, कारण त्या हिशोबाने मी माझं स्टाईल ऑफ टीचिंग बदलू शकते. किंवा मी शिक्षकांना पण विचारेन, सो तुम्हाला असं वाटतंय का मुलांना अशा पद्धतीने आपण घेतलं तर समजेल का? आणखी काही वेगळं अपेक्षित असेल तसं मला सांगा. ही चांगली संधी आहे. हॅलो, आहेत ना तिकडे? आज आपण थांबणार होत आता, त्याच्यामुळे मी विचारते की तुमच्यापैकी कोणाला काही बोलायचं असेल किंवा काही शिक्षकांना बोलायचं असेल तर सांगा, नाहीतर मग आपण आजचा थांबूया तिकडे, आजचं सत्र इकडेच. सर तुम्हाला काही हेच समीकरणाचं जे संतुलीकरण आहे हा थोडं तुमच्या अँगलनी किंवा तुमच्या समज किंवा तुमच्या नॉलेजनी म्हणा थोडं व्यवस्थितपणे विद्यार्थ्यांना एक वार सांगाल. कारण जसं मी हे 10वीची
8वी मध्ये मी 9वी मध्ये यांना सांगितलेलं, तरी परंतु सहगुण, पूर्णांक सहगुणक आणि गुणन आणि मग ते रेणू तयार करणं, नवे संयुग कसे त्या ठिकाणी निर्माण होतात, तर त्यासाठी अशी काही गणिती रचना नाही आहे. तर त्याच्यामुळे फक्त सहगुणक आणि गुणतो हा एक गणिती रचनेचा भाग जरी झाला, तरी परंतु ते नेमके संयुगे तयार होताना कोणाचा जोड कोणाशी होतो या बाबतीत बरेचदा विद्यार्थी आणि समीकरण संतुलित होत नाही. किंवा आपल्या वतीने एक प्रयत्न आपण असावा, म्हणजे आपण करावा. बाकी मग मी तर विषय शिक्षक म्हणून आहेत. धन्यवाद. खूपच चांगलं वेगळं काहीतरी तुम्ही सांगितलं. थँक्यू. तुमच्या गरजा काय आहेत त्या आम्हाला कळल्याशिवाय आम्ही त्याप्रमाणे आमचे लेक्चर्स बदलू नाही शकणार. त्यामुळे तुम्हाला असं काही वेगळं अपेक्षित असेल किंवा तुम्हाला आलेल्या अडचणी तुम्ही सांगितलं तर त्या हिशोबाने आपण एकत्रित काम करू. शेवटी आपण सगळे मुलांच्या भल्यासाठीच करतोय. तर जे वेगळ्या पद्धतीने सांगणं शक्य असेल ते आम्ही नक्की ट्राय करू. थँक्यू सो मच. मी नक्की असे विचार करेन आणि याला कसं आणखी रंजक करता येईल त्याचा प्रयोग करून बघेन आपल्या विद्यार्थ्यांना. ठीक आहे. अजून कोणाला काही सांगायचंय का थांबायचंय? ठीक आहे. मला असं वाटतं आपण थांबू शकतो आज. आपल्या सगळ्या शंकांचं निरसन हळूहळू जसे आपण सत्र घेऊ तसे होतीलच आणि ठराविक अंतराने जेव्हा आपले लेक्चर होतील कंटिन्युएशन मध्ये तुमचा सगळा अभ्यास एकत्र होऊन तुम्हाला कळणार पण नाही की तुमचा अभ्यास झाला. वर्षभरामध्ये सगळे तुमचे लेक्चर असे लागलेले असतात की तुम्हाला कळणार पण नाही की सगळ्या धड्यांमधले सगळे पुस्तकांमधले सगळे धडे संपले आणि परीक्षा येण्याच्या आधी तुमचा सगळा अभ्यास तयार आहे. सो तसं आपलं प्लॅनिंग असतं आणि त्याचा तुम्हाला नक्की फायदा होतो. थांबायचं का? कोणाला काही बोलायचंय का शिक्षकांपैकी? नसेल तर मग आपण थांबूया. ठीक आहे. चालेल. थँक्यू. चालेल. थँक्यू. बाय. मला